पेणमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा पहलगाम हल्ल्याविरोधात तीव्र निषेध। काश्मीरमधील हिंदू पर्यटकांवरच्या हल्ल्याचा देशभरात संतापाचा उद्रेक। काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरात तीव्र निषेध होत असताना पेणमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही या क्रूरतेचा जाहीर निषेध केला। पेणच्या भाजप कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत संताप व्यक्त केला। भारत माता की जय, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। या हल्ल्यात आतंकवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पर्यटकांवर गोळीबार केला। या दहशतवादी कृत्यात सुमारे 27 ते 28 जणांचे प्राण गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत। या अमानवी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पेणमधील भाजपा कार्यालयात निषेध सभा घेण्यात आली। यावेळी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील, प्रभाकर म्हात्रे, पेण तालुका अध्यक्ष संजय डंगर, विजय पाटील, परशुराम पाटील, दिनेश पाटील, मुरलीधर भोईर, स्वप्नील पाटील, अमित पाटील, RB पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने या अमानवी कृत्याचा निषेध केला। वैकुंठ पाटील यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना सांगितले की भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि अशा प्रकारच्या घटनांना सरकार कधीही सहन करणार नाही। दहशतवाद्यांना शासन कठोर शिक्षा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। परंतु या श्रद्धांजलीनंतर ठोस कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि जशास तसं उत्तर द्यायची वेळ स्वप्नील भाऊ आता आलेली आहे। आणि आपण या पेणमध्ये असो किंवा या रायगड जिल्ह्यामध्ये वावर असताना सगळ्यांना सांगितलं गेलं पाहिजे की निश्चितपणे आपल्या देशामध्ये आपला कायदा, आपलं राज्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण राहायला पाहिजे। समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि दीपिकाने सांगितलंय की ज्या प्रकारे आपण व्यवहार करतो त्याप्रमाणे ते लोक व्यवहार करत नाही। काश्मीरमध्ये गेल्यानंतर एक भीतीचं वातावरण जे आहे ते वाटतं, मग अशा लोकांना ठेचायची गरज आहे। आणि निश्चितपणे सगळ्याच्या माध्यमातून सांगतोय की येत्या काळामध्ये आपले कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आणि अमित शाह हे ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक ज्याप्रमाणे त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचं जे काही काम करतात ते निश्चितपणे होईल आणि या सगळ्या अतिरेक्यांना येत्या काळामध्ये भारतातून नायनाट होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो।